नांदेडच्या नायगाव शहरातील नगरपंचायतचे नगर उपाध्यक्ष विजय पाटील चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते अक्षय पाटील चव्हाण यांच्या वतीने मानवत ते तिरुपती बालाजी असा खडतर प्रवास करणाऱ्या सायकल यात्रेकरूंचा यथोचित सन्मान करण्यात आलाय। आज दिनांक 20 डिसेंबर रोजी नायगाव नगरपंचायत या ठिकाणी नायगाव नगरपंचायतचे उपाध्यक्ष विजय पाटील चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते अक्षय पाटील चव्हाण यांच्या वतीने मानवत ते तिरुपती बालाजी असा 1001 किलोमीटरचा सायकल प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंचा सत्कार करून त्यांना भोजन आणि निवासाची व्यवस्था आणि आर्थिक मदत करण्यात आली। गेल्या 5 वर्षांपासूनची अखंड परंपरा जोपासत चव्हाण परिवाराने राजकीय क्षेत्रासोबतच धार्मिकतेची जोड देत संस्कृतीचे जतन करण्यात नेहमीच अग्रेसर भूमिका घेतली आहे। धार्मिक कार्यक्रमात सदैव तत्पर असणारे नगर उपाध्यक्ष विजय पाटील चव्हाण आणि अक्षय पाटील चव्हाण यांनी या यात्रेकरूंचे मनोबल वाढवले। यावेळी नायगाव नगरपंचायत अध्यक्ष प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण, नगरपंचायत गटनेते सुधाकर पाटील शिंदे, श्रीनिवास पाटील शिंदे यांच्यासह शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा सायकल प्रवास अत्यंत कठीण असून यात्रेकरूंच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे। चव्हाण परिवाराने केलेल्या या आदरातिथ्याबद्दल यात्रेकरूंनी देखील कृतज्ञता व्यक्त केली आहे। मी विशाल दिगंबर दे इथं मानवतहून आम्ही निघलो बालाजीसाठी तिरुपती सायकल यात्रा। इथं नरसिंहनायगाव मध्ये आलो आम्ही। साहेबांना सत्कार हे केला, आमचा मदत बिदत वगैरे हे केली साहेबांच्या वतीने। आभारी आम्ही। परवाच्या दिवशी मानवत येथील तिरुपती देवस्थानचे भक्तगण आमचे 5 बांधव सायकल वरती ते दरवर्षीप्रमाणे मानवत ते तिरुपती हा प्रवास सायकल वरती करत असतात। या त्यांच्या प्रत्येक वर्षीच्या प्रवासादरम्यान नायगाव नगरपंचायतच्या वतीने नायगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष माननीय विजय पाटील चव्हाण व गटनेते सुधाकर शिंदे तसंच आमचे नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय चव्हाण व त्यांचे बंधू अक्षय पाटील चव्हाण आणि आम्ही सर्वजण ह्या भक्तगण भाविकांचा नायगाव नगरीमध्ये त्यांचा साल पुष्प आणि त्यांना अर्पण करून त्यांचं स्वागत करतो आम्ही त्या सर्व भक्तगणांचा। आणि नायगाव येथे आल्यानंतर त्यांना विजय पाटील चव्हाण यांच्या मार्फत प्रवासादरम्यान त्यांना जो लागणाऱ्या गरजेपोटीच्या आवश्यकता असणाऱ्या गोष्टींसाठी, अन्नधान्यासाठी, अन्नप्रसादासाठी आर्थिक मदत दिली जाते। व विजय पाटील चव्हाण यांनी त्यांचा सत्कार करतेवेळेस त्यांना सांगितलं की तुम्हाला येथून पुढे तिरुपतीपर्यंत येणाऱ्या कुठल्याही समस्याबद्दल समस्या आल्यास कोणत्याही अर्ध्या रात्री त्यांना फोन लावा आणि मी तुमच्या मदतीसाठी तत्परता आहे हे असं कळवलेलं आहे। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTP न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।